नारायणगड या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक 12 वर्षाला एका शिवलिंगाची निर्मिती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे। या ठिकाणी जे संत महंत होऊन गेले त्यांनी श्री शंभू महादेवाची तपश्चर्या केलेली आहे। या ठिकाणी नारायण महाराजांनी 300 वर्षांपूर्वी तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केलं, अशी आख्यायिका सांगितली जाते। बीड जिल्ह्यातील जे धार्मिक गड आहेत त्यातील नारायणगड हा महत्त्वाचा गड म्हणून ओळखला जातो। नारायणगडाचे सध्याचे शिवाजी महाराज हे 9वे मठाधिपती आहेत। त्यांनी संभाजी महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा सुद्धा केली आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। याच नारायणगडाचा वाद एकेकाळी विकोपाला गेला होता। महंत शिवाजी महाराज यांनी पत्रकार परिषद घेत विश्वस्त मंडळातील 2 सदस्यांवर गंभीर आरोप केले होते। 25 कोटी रुपयांच्या कामासाठी या दोघांनी गडाची बदनामी केली, तसेच पुतळा बसवण्याच्या नावाखाली पैसे जमा केल्याचा आरोप देखील महंतांनी केला होता। दरम्यान महंत शिवाजी महाराज यांनी केलेले आरोप विश्वस्त मंडळातील बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी फेटाळले होते। भक्तांनी उत्तराधिकाऱ्याला विरोध केला, त्यामुळे याचे खापर कुणाच्या तरी डोक्यावर फोडायचे आणि गडावर ज्याचे सर्वाधिक लक्ष त्याला बाजूला सारायचे, अशी भूमिका महंतांची आहे। गडावर एकच माणूस नको हे ग्रामस्थांना मान्य नाही। गड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काय आहे असा सवाल देखील विश्वस्त गवते यांनी उपस्थित केला होता। आणि आता याच नारायणगड तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने तब्बल 9,90,60,000 रुपयांचा निधी मंजूर करून तो जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे वितरित केला आहे। ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी हा निधी देण्यात आलाय। नारायणगड तीर्थक्षेत्रासाठी यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या विकास आराखड्याची एकूण किंमत 25 कोटी रुपये इतकी असून त्यास शासनाने टप्प्याटप्प्याने प्रशासकीय मान्यता दिली आहे। आता याआधीच विविध शासन निर्णयांद्वारे 7,41,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता। दरम्यान उर्वरित निधी मिळावा यासाठी आमदार विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या साथीने राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष तथा नारायणगडाचे विश्वस्त बळीराम गवते यांनी विकास कामांचा आराखडा तयार करून शासनाकडे सादर करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। या प्रयत्नांना आता यश मिळाले असून शासनाने 9,90,60,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। या निधीचा वापर केवळ प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांसाठीच करण्यात यावा असे शासनाने स्पष्ट निर्देश दिलेत। तसेच कामांची गुणवत्ता, वेळेत पूर्तता व निधीचा योग्य वापर याबाबत जिल्हाधिकारी बीड यांनी विशेष दक्षता घ्यावी अशा कडक सूचनाही शासन निर्णयात नमूद करण्यात आल्या आहेत। आता नव्याने मंजूर करण्यात आलेल्या निधींमुळे विकास कामांना अधिक गती मिळणार आहे की अजून कोणत्या वादाच्या भोवऱ्यात नारायणगडाचे अध्यात्म येणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।